शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या मराठी भाषेला, महाराष्ट्राला संत वाङ्मयाची एक खूप मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. संत साहित्य म्हणजे शब्दातून व्यक्त झालेली भक्ती, जी मनाला शांत करते आणि जगण्याचा नवा मार्ग दाखवते. अतिशय अवघड असं तत्वज्ञान संतांनी अगदी सोप्या भाषेत मांडलेलं आहे आणि म्हणूनच आजही आपल्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये ते तत्वज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. आजच्या आपल्या शब्दांच्या वाटेवर आपणही अशा संत वाङ्मयात भिजून निघणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत संत साहित्याचे अभ्यासक, प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय डुंबरे. नमस्कार सर. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, खरं तर आपण जेव्हा संत साहित्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला ती लाभलेली एक खूप मोठी परंपरा आहे. कारण हे अभंग, ओव्या, संतांचं मार्गदर्शन आजही आपल्याला जीवन जगायला समृद्ध करतं. या संत परंपरेबद्दल तुमच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय, पण मुळात महाराष्ट्रात संत साहित्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? अगाये विश्वैक्यधामा, तुझा प्रसादू चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. माऊली श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि महाराष्ट्रातील एकूण सर्वच संत परंपरा, या सर्वांना वंदन करून मी आपल्याशी चर्चा करायला सुरुवात करतो. महाराष्ट्राची जी संत परंपरेची जी सुरुवात आहे, ती महाराष्ट्रातील एकूणच वारकरी संत परंपरेचा जर अभ्यास केला आपण, तर या वारकरी परंपरेची सुरुवात बहिणाबाई त्याचा इतिहास मांडते. संत बहिणाबाई संभाजीनगरजवळ शिऊर बांगला नावाचं गाव आहे. तिच्या शिऊरच्या त्या बहिणाबाईंनी मराठवाड्यातील संत कवयित्री, तिने खूप एक 5-6 ओळीतच संपूर्ण वारकरी पंथाचा इतिहास मांडलेला आहे. त्या म्हणतायत, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. जर या वारकरी पंथाची जर कुणी सुरुवात केली असेल, जर पाया कुणी घातला असेल, तर तो संत ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. आणि मग पुढे कसा कसा विस्तार केला, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, मग तुका झाला से कळस भजन करासा अवकाश. वारकरी पंथाची जी सुरुवात आहे, तो सुरुवातीचा कालखंड जर आपल्याला पाहायचा झाला तर आम्हाला ज्ञानदेव नामदेव कालखंड पाहावा लागतो. प्रमुख 4 कालखंड आपल्याला घ्यावे लागतात. पहिला कालखंड आहे ज्ञानदेव नामदेव कालखंड, दुसरा आहे कालखंड नाथ कालखंड, तिसरा आहे संत तुकाराम कालखंड आणि चौथा जो कालखंड आहे तो तुकारामोत्तर कालखंड. आम्हाला ह्या 4 कालखंडामध्ये वारकरी साहित्याचा किंवा एकूणच संत साहित्याचा अभ्यास मांडावा लागतो. तर पहिला जो कालखंड आहे संत ज्ञानदेव नामदेव कालखंड. ज्ञानदेव नामदेव कालखंड या जोडगोळीने 13व्या शतकात, मध्ययुगीन कालखंडामध्ये 13व्या शतकात जी काही क्रांती केली, जी क्रांतीची बीज पेरली, जी विचारांची एक मांडणी केली, एक बुडते हे जन न देखवे डोळा, ही त्यांची संत साहित्य निर्मिती मागचं काय कारण असेल किंवा ही संत चळवळ का उभी राहिली, तर येतो कळवळा म्हणून या. हा जो कळवळा आहे ना, हा कळवळा जर कशात असेल तर ह्या संत साहित्यामध्ये. म्हणून ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास केला ना, ज्ञानेश्वर फार अगदी नम्रपणे सांगतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. मी व्यासांचा मागोवा घेतो किंवा जे पाठीमागं आमचे जे कोणी येऊन गेलेत ना, महाजनो गतस्सा पंथा, पूर्वासुरींचं जे काही जे चालत आलेलं आहे, ते जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान मी तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. म्हणून जर तुकारामांना जर त्यांचं प्रयोजन विचारलं ना, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, मग तुका म्हणे तुम्ही चला याची पंथे, तुम्ही या मार्गाने चला. मग भरवसा दिला, पांडुरंग भेटे भरवसेनी, त्यांनी भरवसा दिला, संतांनी भरवसा दिला आणि मग लोकांना शुद्ध अशी जी वाट दाखवली. मग तुम्ही म्हणाल एक वाट दाखवली म्हणजे काय केलं? सर्व समाज जे वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला होता,
धर्मामध्ये होता, वेगवेगळे पंथ होते. अगं 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती? तुकाराम डायरेक्ट प्रश्न करतायत. ह्या ते जे अज्ञानाचा लोकांच्या गैरफायदा घेणारी एक जी व्यवस्था उभी राहिली होती, त्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम कोणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. म्हणून संतांची दृष्टी ही वैज्ञानिक दृष्टी आहे. अगदी खरं आहे. हां. पण मग या सगळ्या संत चळवळीचा उद्देश काय होता? आपण काय म्हणू शकतो? संतांनी एकूणच मानव कल्याणाचा विचार केलेला आहे. एकूणच सगळ्या सृष्टीचा विचार केलेला आहे. ह्या पृथ्वीतलाचा विचार केलेला आहे. एवढाच नाही, या विश्वाचा विचार केलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचं जर पसायदान तुम्ही अभ्यासलं, आता विश्वात्मके देवे, म्हणजे हे विश्व म्हणजे हे केवळ ही पृथ्वी नाही, अशा अनेक ग्रह ज्याच्यामध्ये आहेत, अनेक सूर्यमाला ज्याच्यामध्ये आहेत, असं जे काही विश्व आहे, त्या विश्वाचा जो कोणी आहे चालक, त्या विश्वात्मकाकडं ते प्रार्थना करतायत. म्हणून संतांची दृष्टी ही छोटी नाही. इतके पुरोगामी विचार पेरण्याचं, इच्छा माणसाला अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढण्याचं आणि एका कर्मकांडामध्ये अडकलेला जो समाज होता त्याला तिथून बाहेर काढण्याचं, जातीजातीमध्ये भांडणं होती तिथून बाहेर काढण्याचं, अस्पृश्यतेचं मोठं भूत त्यांच्या मानगुटावर बसवलेलं होतं तिथून बाहेर काढण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते या संत चळवळीने केलं. म्हणून त्या संत चळवळीचं जे प्रारंभीचं काम आहे, जिथून जी सुरुवात झाली, तिचे उद्देश त्यांचे जर आपण बारकाईने तपासले तर मग संत चळवळ किती व्यापक आणि किती विशाल आहे याची आपल्याला प्रचिती येते. खरंच आहे सर, ही खूप मोठी व्यापकता आहे. मग या संत साहित्याला वाङ्मयीन चळवळी आपण म्हणू शकतो. होय. आणि त्याचे जनक खरं तर कोण होते मग? एकदा एक गंमत अशी झाली. नामदेवराव, संत नामदेव महाराज हम्म. पांडुरंगाच्या मंदिरात रोज जायचे. नामदेवांच्या वाचनामध्ये हम्म. वाल्मिकीचे रामायण आलं हम्म. आणि ते पांडुरंगाला म्हणायला लागले, का रे देवा, आदिवासी कुटुंबातला तो वाल्या कोळी, हम्म. तो ज्ञानाला उपलब्ध झाला आणि तो तुझे शतकोटी रामायण लिहितो. मग तू मला ज्ञानाला उपलब्ध करून दिलं, मला जर ज्ञान झालं, मी जर ज्ञानाला उपलब्ध झालो, तर मी आज प्रतिज्ञा करतो पांडुरंगा की मी तुझे 100 कोटी अभंग निर्माण करेल. आणि मग ही नामदेवाची जी प्रतिज्ञा होती, ही नामदेवानी प्रतिज्ञा केली खरी, पण मग आता ही पूर्ण होणार कशी? मग ही नामदेवाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मग सर्वांनी लिहिण्याचा लेखणी हातात घेतली. मग ही लेखणी फक्त एका वर्गाने हातात घेतली नाही, एका वर्णाच्या लोकांनी हातात घेतली नाही. ही लेखणी हातात घेतली ती जातीने महार असलेल्या आमच्या चोखोबारायांनी हातात घेतली. त्यांची बायको सोयराबाई लिहिते, निर्मळा लिहिते, बंका लिहितो, वंका लिहितो, सावता माळी लिहितो, गोरोबा कुंभार लिहितो. गोरोबा काकांचं फार मोठं योगदान आहे. तिथं नरहरी सोनार लिहितात. ही जी सगळी जी संत परंपरा आहे ना, ही वेगवेगळ्या जातीतून आलेली. शेख महम्मदापर्यंत तुम्ही जर सगळा अभ्यास केला तर तुकोबाराय असो किंवा अगदी पार अलीकडच्या बहिणाबाई शूरकरांपर्यंत असो, इकडून मुक्ताबाई जनाबाई पासून तर इकडं बहिणाबाई शूरकरांपर्यंत स्त्रियांची एक मोठी परंपरा आहे. हे सगळे जण लिहित आलेले आहेत. आणि मग शेवटी आपल्याला एक प्रश्न पडेल, तुका झालासे कळस असं का म्हटलं मगाशी मी? तर त्याचं कारण असं आहे की तुकारामांना नामदेवांनी स्वप्नामध्ये जागा केलं आणि त्यांना सांगितलं की तुकोबाराय, माझं एक अभंग निर्मितीचं काम अपूर्ण राहिलेलं, ते तुम्हाला आता करावं लागेल. आणि मग तुकोबांचाच एक अभंग आहे, आत्मनिवेदनपर अभंग येतो. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे अभंग, वाऊगे निमित्त बोलू नये. काय काम सांगितलं? सांगितले काम करावे कवित्व. काय करायला सांगितलं? कवित्व करायला सांगितलं. पण काय? वाऊगे निमित्त बोलू नये. वाईफट काय? आता बोलू नका, फक्त आता तुम्ही अभंग रचना करा. आणि मग तुकोबा लिहिते झाले. आणि मग तुकोबारायांचा आजचा जो गाथा आहे त्याच्या पाठीमाग निर्मितीची प्रेरणा कोणी असेल तर ते नामदेवराय आहेत. आणि म्हणून नामातयाचा किंकर नामदेवाने केलेला हा विस्तार इथपर्यंत आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा लक्षात घ्या, नामदेवांचा अवतार, नामदेवांना नाही, नामदेवांचा अवतार जर कोणाला मानलं जात असेल ते तुकोबांना मानलं जातं. तर या परंपरेचा जो आदर्श आहे तो आहे भगवान श्रीकृष्ण. मग तुम्ही श्रीकृष्णच कसा? तर श्रीकृष्णाने जो काला केला, त्या श्रीकृष्णाने जे कोणी सगळे गोपाळ गोळा केलेले होते, त्या सवंगाड्यांना गोळा केलं होतं, हे कोण होते? ती गवळीयाची ताकपिरे.
ताक पिणारी ही गवळ्याची पोर होती, यांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्यांच्या हातून मोठमोठे जे असुर होते त्यांचा नायनाट केलेला आपल्याला दिसून येतो. ही तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, काला या शब्दाचा अर्थ अभेद आहे. भेदाभेद हा संतांनी मांडला नाही, मग तो स्त्री पुरुष मानला नाही, तसा प्राणी पक्ष्यांमध्ये पण मानला नाही. म्हणजे ज्ञानदेवांनी ज्यावेळी पैठणमध्ये ज्ञानेश्वर आले आणि ज्ञानेश्वर पैठणमध्ये आल्यानंतर त्या रेड्यात एक कथा अशी सांगितली जाते की त्या रेड्याच्या पाठीवर चापकाचा फटका मारल्यानंतर ओळ बाकी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर ओढला, अशी एक कथा सांगितली जाते. या कथेतून काय घेऊ शकतो आपण की अरे तो सुद्धा या सृष्टीतला एक घटक आहे आणि मी सुद्धा या सृष्टीतला घटक आहे. त्याला झालेल्या वेदना त्या मला होणाऱ्या वेदना आहेत, कारण आम्ही या सृष्टीचे एक घटक आहे. म्हणजे हे भूतान परस्परे जोडो ह्या माणसाने जगून दाखवलं. ही आम्ही म्हणजे म्हणून तर तुकोबा म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. म्हणजे त्यांना म्हणजे त्या सर्वांमध्ये म्हणजे वेली असतील, वृक्ष असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, या सर्वांमध्ये तो एकच एक तो ईश्वर दिसतो. म्हणून तुम्हाला एक त्या नाथांची एक फार छान एक गोष्ट आहे की नाथ ज्यावेळी रामेश्वरवरून ती कावड घेऊन येत होते आणि कावड घेऊन आल्यानंतर त्या पाथर्डी तालुक्यामध्ये खरवंडी नावाचं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे, तिथे खरवंडी नावाचं गाव आहे. आता खरवंडी त्याचं मूळ नाव आहे खलवंदी. त्या तिथं आल्यानंतर एका वडाच्या झाडाजवळ सावलीला थांबले. पाहतायत तर उन्हामध्ये एक गाढव चरफडत होतं आणि ते तडफडणारं गाढव उन्हाने, अगदी मराठवाड्यातलं ऊन किती भीषण असतं, उन्हामध्ये तडफडणारं गाढव पाहिल्यानंतर त्यांना दया आली. रामेश्वरवरून आणलेली गंगा आणि त्या नाथांनी ती गंगा, ते जे पाणी होतं ते गंगेचं पाणी त्या गाढवाला पाजलं आणि लोक म्हणायला लागल्यावर नाथ तुम्हाला झालंय काय, एवढ्या लांबून पायपीट करून आले आणि त्या गाढवाला तुम्ही पाणी पाजलं. अरे ते म्हटले या गाढवातच माझा रामेश्वर आहे. आपण माणसात गाढव पाहतो, संतांनी गाढवात माणूस पाहिला. सर्वा ठाई सर्वा घटी रामदे हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानेश्वर सांगतात. हे का चराचरामध्ये तो भरलेला आहे आणि हे ज्यावेळी माणूस जगेल ना त्यावेळी या भूतलावर एक वेगळ्या पद्धतीचं एक आनंदमय वातावरण जे ज्ञानेश्वरांना जे अपेक्षित आहे, भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे, ते पसायदान खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. संत वाङ्मयाने खरं तर चराचराला आपलं म्हणून टाकलेलं आहे, जे आपल्याला अजूनही कुठेतरी जमत नाहीये. शब्दांच्या वाटेवर एक आपण साहित्यातली स्त्रीवादी चळवळ आणि संत साहित्य ह्याचा अनुबंध कसा आहे? साहित्यातली स्त्रीवादी चळवळ हा आणि संत साहित्यांचा फार एक चांगला अनुबंध आहे. स्त्रीवादाची सुरुवात आम्ही सीमांदो बोवापासून करतो की तिथून स्त्रीवादाची सुरुवात झाली आणि द सेकंड सेक्स वगैरे अमकं तमकं ते जे पुस्तकांची ती सगळी नावं देतो आणि मग आम्ही इथून स्त्रीवादाची सुरुवात म्हणतो. नाही, आम्ही मध्ययुगीन साहित्याचे अभ्यासक बाकी स्त्रीवादाची चळवळ कुठं पाहतो? आम्ही स्त्रीवादाची चळवळ तिथं पाहतो ज्यावेळी ती सोयराबाई अभंगली येते, ज्यावेळी मुक्ताई डिप्रेशनमध्ये गेलेल्या ज्ञानेश्वरांना ते आता मला सर्व लोक त्रास देत आहेत, मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जाऊन ताटी लावून जो बसतो आणि मग आतमध्ये बसलेल्या ज्ञानदेवांना ती छोटीशी लिवली मुक्ता आणि ती म्हणते दादा तू दरवाजा उघड, दादा तू ताटी उघड, आणि ती ताटी उघडत नाही. त्यावेळी ती त्या ज्ञानदेवांना उपदेश करते. आता हे सगळं दूर सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा, आणि मग ती ज्ञानदेवांचं एक 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 ते योगी काय असतो आणि सगळी तुम्हाला आता काय करणं आहे पुढं ते सगळं सांगते आणि मग ज्ञानदेवांचं मन शांत होतं आणि ज्ञानदेव ताठी उघडतात. मी संत स्त्रीवादाची सुरुवात मी इथं पाहतो. मी केवळ इथंच पाहत नाही स्त्रीवादाची सुरुवात, तर जनाबाई ज्यावेळी पांडुरंगावर जनाबाईंची प्रचंड श्रद्धा, प्रचंड भक्ती. जनाबाईचं एकूणच साहित्य पाहिलं तर पांडुरंगाच्या भक्तीने ओथंबून असं भरलेलं साहित्य येते. आणि मग जनाबाई ज्यावेळी लिहायला लागल्या, जनाबाई अभंग निर्मिती करायला लागल्या, त्यावेळी एका ठराविक व्यवस्थेला जनाबाईबद्दल चिड यायला लागली. आणि मग जनाबाई त्यांना जे उत्तर देते ना ते उत्तर स्त्रीवादाची पहिली सुरुवात जर तुम्हाला शोधायची असेल तर तिथं जाऊन शोधावी लागते. ती म्हणते, अरे डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी.
माझ्या डोक्यावरचा पदर म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडं मराठमोळी पद्धत होती. मराठमोळी पद्धत म्हणजे काय माहितीये का, आपल्या स्त्रिया डोक्यावर पदर घ्यायच्या, पण इथपर्यंत नाही, तर हा. ते अगदी चेहरा पण अर्धा झाकला जायचा हम्म, इथपर्यंत, अशी त्याला मराठवाडी पद्धत म्हणतात. हम्म, की त्या स्त्रिया डोक्यावर पदर घेतलं की ते कुलीन स्त्रीचं लक्षण समजलं जायचं. हम्म. म्हणून ती म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. भरल्या बाजारी म्हणजे मी अख्ख्या पंढरीच्या पेठे मांडिले दुकान. अरे मी अख्ख्या पंढरीच्या पेठेतून जाईल, काय करायचं तर करा. जणी म्हणे देवा, झाले मी येसवा, रिगाले केशवा घर तुझे. जा, भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ज्या तुम्ही आम्हाला स्त्रियांना बंधनात टाकून चूल आणि मूल इथपर्यंत तुम्ही आमच्यावर जी काही बंधनांचा जो मारा केलेला आहे, चला ही सगळी बंधनं आता मी झुगारून देते. आणि मी ही भक्तीची वाट, ह्या भक्तीचा झेंडा मी घेऊन निघते. इतक्या टोकावाला जाऊन जेवढी जनाबाई बोलते, त्यावेळी मग बाकी तो जो व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था थोडीशी शमलेली दिसते, पण तरी पण ती व्यवस्था जनाबाईला सुळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करते. यावरून स्त्रियांना किती बंधनं होती याची आपल्याला कल्पना येईल. खरं. आणि आपल्या स्त्रीवादाची जी आपण म्हणतो की चळवळ सुरुवात, ती खरंच आता तुम्ही जसं सांगितलं की तिथून झाली आहे. तिथून जाईल. अगदी खरं आहे. सर, संत साहित्य म्हणजे त्याचा करावा तेवढा अभ्यास थोडा आहे. संतांनी आपल्याला जेवढं मार्ग दाखवलेत, जेवढं चांगलं जीवन जगण्याचे मार्ग दाखवलेत, तेवढेच कमी आहेत. हे इतकं अवघड तत्वज्ञान त्यांनी फार सोप्या शब्दामध्ये मांडलेत, त्याविषयी अजून सांगा ना. संतांनी वेदांमधलं जे काही सार तत्व आहे, जे चांगलं जे आहे, वेद नाकारले नाहीत पूर्णतः, पण वेदांना सुद्धा कृपण ठरवलं. वेद अत्यंत कृपणुजा आला. जो तिन्ही वर्णांचे काणी लागला, त्याने फक्त 3 वर्णांचा विचार केला. पण आम्ही सगळ्या वर्णांना सोबत घेतोय, ते शूद्रांचा विचार केला नव्हता, त्यांनाही आम्ही बरोबर घेतोय, हे सांगण्याचं काम संतांनी केलं. पण ह्या चळवळीमध्ये झालं काय, की अवघड कोणी, जर तुम्ही अवघड सांगायला गेले तर नाही का ती अवघड कोणी ऐकणार नाही. मग सुलभ बहुता गोड वाटे, मग ते सोपं करून सांगावं. पण सोपं करून काय सांगितलं, मग सोपं करून तुम्हाला त्यांनी आहाणे घेतले, काही उखाणे घेतले, काही वेगवेगळे भारुडं निर्माण केली. गवळणींच्या माध्यमातून सांगितलं, श्रीकृष्णाच्या कथांमधून सांगितलं, रामाच्या कथांमधून सांगितलं. वेगवेगळ्या तुमच्या लोककथा आहेत, त्या लोककथा संत साहित्यामध्ये आलेल्या तुम्हाला दिसतील. वेगवेगळ्या लहान मुलांच्या काऊचिवच्या गोष्टी आहेत, या तुम्हाला आलेल्या दिसतील. माणसांची वेगवेगळी स्वभावाची चित्रण आहेत, ते तुम्हाला आलेली दिसतील. आणि मग ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे तुम्हाला संत साहित्य. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया. म्हणजे माया आणि ब्रह्म हे इतकं अवघड आहे, हे सांगणं अवघड आहे. मग हे लोकांना कशा शब्दात सांगायचं, सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया, हे नाथांनी इतक्या सोप्या शब्दात सांगितलं. मग हे जर सांगायचं तुम्हाला, जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे जण आलेत आणि हे सगळे आता मला पिडायला लागलेत की बाई मला यांनी आता खूप त्रास दिला. आणि मग आमची मुक्ताबाई फार सुंदर त्या म्हणजे भारुडाच्या स्वरूपातून लिहिते. आणि मग ती काय म्हणते की जाते माहेराला बाई मी जाते माहेराला, माझ्या मूळच्या घराला बाई मी जाते माहेराला. मी आता चालले माझ्या माहेराला, मी आता इथं थांबत नाही. माझे मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहे खरं, पण एक आहे गरीब बिचारा, पण मी मानत नाही त्याला. बाई मी जाते माहेराला. आणि मग ती माहेराला जाते म्हणजे काय, कुठं जायचंय तिला. मग ते 3 सासरे कोणते, तर ते त्रिगुण, सत्व, रज, तम. आणि मग ही जी कल्पनेची सासू तिचा बहु असे जासू, मग तिची ती पोरं कोणती. हे सगळं जे साहित्य अवघड आहे ना, जे म्हणजे जे तुमचे षडविकार असतील, वेगवेगळ्या तुमच्या भावभावना असतील, हे सगळं अवघड तत्वज्ञान आहे. पण ते सोप्या शब्दात मग नाताचं भारुड येईल तुम्हाला. अग ग ग विंचू चावला, विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला. कोणता, तो कामरूपी मनुष्य इंगळी अति दारुण, तिने नांगा मारीला मज. हे जे अवघड जे आहे ना, म्हणजे सांगायचं जे अवघड, पण ते सोप्या भाषेत सांगायचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलं. पण एवढंच नाही सांगितलं, म्हणजे आमच्याकडं आणे होते, उखाणे होते. की आमची आई लहानपणी आम्हाला सांगायची, सांग रे ह्या प्रश्नाचं माझ्या उत्तर सांग. की कोकणातून आला भट, धर शेंडी त्याची आपट. आता काय बरं, मग आम्ही तो डोक्याला हात लावायचो, काय कोण असेल कोणते भट आले असतील. मग ती सहज सहज सांगायची, नाही तुला आलं ना, मग ती सांगायची नारळ. आजी सहज सांगायची की येवलस तळ त्यात नंदी बैल खेळ. आता ते येवलस तळ काय, त्यात नंदी बैल काय, मग ती हळूच सांगायची पुरी.
पण याचा वापर संतांनी कुठं केला? संतांनी मग वडाच्या पाणी एक उभाविले देऊळ, मग ते आधी कळस मग पाया, हे जे तत्वज्ञान आहे ते संतांनी ह्या कुटांच्या माध्यमातून सांगितलं. मग वेगवेगळी कुट अभंग जे आहेत ते कुट अभंग संतांनी निर्माण केले आणि मग ते कुटांच्या माध्यमातून जे अवघड तत्वज्ञान आहे ते अगदी आम्हाला सोप्या शब्दात करून सांगितलं. मग ते कुट अभंग दाथांनी पण लिहिलेत, ते कुट अभंग ज्ञानदेवांनी पण लिहिलेत, ते तुकारामांकडे तुम्हाला दिसतील, इव्हन तुम्हाला जनाबाईकडे पण दिसतील, इव्हन मुक्ताबाईकडे पण दिसतील. ही जी सगळी परंपरा आहे ना, ह्या संत परंपरेने एकच फॉर्म वापरला असं नाही, एकच फक्त फक्त गवळण म्हणजे गवळण किंवा उपदेशपर म्हणजे उपदेशपर असं नाही केलं. त्यांनी उपदेशपर सांगितलं, ज्ञानपर सांगितलं, भक्तीपर सांगितलं, कर्मपर सांगितलं. ज्ञान सहजची सांगेन विज्ञानासी, ही माऊलीची प्रतिज्ञा आहे की ह्या विज्ञानाला मी ज्ञान सांगेन. इतक्या पुढं म्हणजे ज्ञानेश्वरी जर तुम्ही अभ्यासली किंवा एकूणच संत साहित्य जर अभ्यासलं तर तुम्हाला विज्ञानाचा ठाई ठाई तुम्हाला परिचय येईल. आणि मग तुम्हाला हे विज्ञान याच्यापेक्षा संतांनी किती पलीकडं पाहिले याची आपल्याला कल्पना येते. सर खरंच इतक्या छान पद्धतीने सांगताय आणि मला असं वाटतं आत्ताच्या ह्या युगामध्ये सुद्धा आता तुमचं पुस्तकही आहे की सर्वकालिक ज्ञानदेव सार्वकालिक ज्ञानदेव तुकाराम, त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल, कारण हे अजूनही आत्ताच्या पिढीसाठी म्हणा किंवा आपल्या सगळ्यांसाठी खरंच तेवढंच मार्गदर्शन आहे. सार्वकालिक ज्ञानदेव तुकाराम हा जो माझा काही ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये संत साहित्याचं जे म्हणजे संत साहित्य फक्त मध्ययुगीन कालापुरतं मर्यादित नाही. संत साहित्य हे कालही उपयोगाचं आहे, ते आजही उपयोगाचं आहे आणि ते उद्याही उपयोगाचं आहे. म्हणजे सार्वकालिक ज्ञानदेव तुकारामच का? तर त्याचं कारण असं, संतांनी काय केलं, संतांनी आमची सॉफ्टवेअर नीट केली. संतांनी जसं आमचे हार्डवेअर जसं कृष्णाचं आपल्याला काय झाले माहिती आहे का, आम्हाला कृष्ण कोणता शिकवला? आम्हाला कृष्ण शिकवला तो ते गवळणी चालल्यात मथुरेच्या बाजारला आणि मग तो कृष्ण आडवा येतो आणि मग त्याच्या ते मडकी फोडतो आणि दे तुझं ते दही दूध आणि ते पोरांना खायला देतो. हा कृष्ण शिकवलाय, हा कृष्ण नाहीये. आम्हाला गवळणींची वाट अडवणारा श्रीकृष्ण सांगितला गेला, परंतु ज्या गवळणी चूल आणि मूल इथपर्यंतच अडलेल्या होत्या, तिथंच फक्त त्यांची वाट अडवलेली होती, त्यांना भक्तीच्या प्रवाहात आणणारा श्रीकृष्ण आम्हाला सांगितलंच नाही. आणि तो श्रीकृष्ण जिला कळला तेव्हा ती म्हणते, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, येतो गली गली हरी गुण गाणे लगी. आणि मग ती सगळी बंधनं सोडते आणि मग गली गली हरी गुण गात जेव्हा ती निघते, त्यावेळी संत साहित्याची उपयोगिता आपल्या लक्षात येते. सर खरं तर आपण हे सगळं काही बघत आहोत, संत वाङ्मय बघत आहोत, पण संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली म्हणजे नक्की काय केलं? 13व्या शतकामध्ये माझे जीवीची आवडी पंढरपुराने येणं गुढी. ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केली की मी पंढरपूरला गुढी नेईल. म्हणजे काय केलं त्यांनी, जो गावखेड्यामध्ये जो सगळा विस्कटलेला समाज होता तो सगळा समाज वारकरी पंथाच्या झेंड्याखाली एकत्र केला आणि शेताशिवारातून गावागावातून सर्व लोकांना संघटित केलं. आणि हा संघटित केलेला समाज कुठं नेला असेल? मग हा फक्त ज्ञानदेवांनी नाही केला, हे गोरोबा काका तिकडून तेरवरून येत आहेत, तिकडून आमचे विसोबा येत आहेत, तिकडून पलीकडून जर पाहिलं तर नरहरी सोनार येत आहेत, तिकडून सावतामाळी येत आहेत. सगळे संत पंढरीच्या वाटेला निघालेले आहेत. आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये काय केलं तर, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. माझ्या दृष्टीने हा अभंग म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीची संस्थापना आहे. ती कशी तर, त्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये समाज दुभंगलेला होता. धर्माचं एक वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पंथामध्ये भांडणं लागलेली होती. आणि अशा अस्वस्थ वर्तमानामध्ये संतांनी काय केलं, सगळ्या जातीच्या यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी, बाळे नारी नर आदी करोणी वेश्याही, सकळांशी येथे आहे अधिकार. वेश्यांना सुद्धा सामावून घेतलं आणि ह्या सर्वांना एकत्र केलं. आणि कुठं एकत्र केलं तर पंढरीच्या वाळवंटात, की ज्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये श्रीकृष्णाने एकेकाळी गोपाळांचा काला केला होता, गोपाळांचा एकत्र आणून गोपाळांचं संघटन केलं होतं. त्या ठिकाणी जाऊन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये
ह्या सर्वांना एकत्र केलं आणि काय केलं, आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली. म्हणजे नामदेवाला सांगितलं, एका शिंप्याच्या पोराच्या हातात ज्ञानसत्ता दिली. नामदेव कीर्तन करी. एका ठराविक वर्गाकडे ज्ञानसत्ता होती, ती ज्ञानसत्ता त्या वर्गाकडून काढली आणि ज्ञानसत्तेचा अधिकार कुणाला दिला, तर तो नामदेवासारख्या एका सामान्य रक्त्याची लंगोटी नेसणाऱ्या पोराला दिला. म्हणून माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी. नामदेवाला कीर्तन करायला लावलं. आणि मग पुढं काय केलंय, पुढं त्या कीर्तनाचं सूत्रसंचालन कुणाला जर करायला दिलं असेल तर त्या कीर्तनाचं सूत्रसंचालन एक दासी आहे, सामान्य एक दासी म्हणून, नामदेवाची दासी म्हणून असलेली एक सामान्य स्त्री आहे, जिला कुठेही स्थान नाही. तिला सांगितलंय तू या कीर्तनाचं सूत्रसंचालन कर. आणि ती या कीर्तनाचं सूत्रसंचालन, जनी म्हणे बोला, ती सांगते ज्ञानदेवा, नामदेवराय जे बोलतायत ना त्याला तुम्ही प्रमाण द्या. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, ती त्यांना प्रमाण द्यायला सांगते. मला वाटतं आध्यात्मिक लोकशाही म्हणजे काय, की जात धर्म पंथ या सर्वांना मुठमाती देऊन, सर्वांना, सगळ्याच जातीचे संत एकत्र आणले आणि या सर्वांना एकत्र आणून एकच निशाण कोणतं, ते म्हणजे आमचं वारकरी, ते आमचं भागवत धर्माची पताका. आणि त्या भागवत धर्माच्या झेंड्याखाली अवघा महाराष्ट्र संघटित केला. जे झोपलेले होते त्यांना जाग केलं. भेदाभेद भ्रमामंगळ जर पाहायचा असेल तर तो तुम्हाला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पाहायला मिळतो. म्हणून पंढरपूरचं वाळवंट हे क्रांतीपीठ आहे असं मला वाटतं. अगदी खरंय सर. खरं तर संत साहित्य असं आहे की जे मन शांत करतं, दिशा दाखवतं आणि तेव्हाचं संत साहित्य जे आहे अजूनही आपल्या जीवनाला दिशा दाखवतं, दुभंगलेली मनं जोडतं, दुभंगलेलं कुटुंब जोडतं आणि जगावं कसं याचं एक समृद्ध ज्ञान देतं. इतक्या कमी वेळामध्ये इतक्या छान पद्धतीने, कारण की हे खूप मोठं आहे आणि तरीही आम्हाला सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण. शब्दांच्या वाटेवरच्या या आजच्या भागात आपण घेऊया निरोप आता. धन्यवाद.